उन्हाळा लागलाय, गरमी होती, हवी ती आणि वाटेल ती आईस्क्रीम घेऊन खाताय, आत्ताच थांबा. नकळतपणे तुम्ही स्वतःच्या हाताने तुमचं स्वास्थ्य बिघडवताय. तुम्ही पाम तेलला आईस्क्रीम समजून खाताय. हो, जी तुम्ही आईस्क्रीम खाताय त्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुधाची क्रीम नाही आहे, यामध्ये पाम तेल आहे. हो, जर आईस्क्रीम कपच्या मागे जर फ्रोझन डिझर्ट असं लिहिलेलं असेल तर त्यामध्ये 10% पाम तेल व ती आईस्क्रीमची क्रीम ही फक्त पाम तेलने बनलेली आहे. तुमच्या लेकरांना तुम्ही जर ही आईस्क्रीम खाऊ घालत असाल तर ते आत्ताच थांबवा, कारण की हे तुमच्यासाठी व तुमच्या मुलांच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. जेव्हा पाम तेलची आईस्क्रीम बनवली जाते तेव्हा त्यामध्ये सिंथेटिक रंग, कृत्रिम सुगंध व पाम तेलच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पदार्थ वापरला जात नाही, जे की तुमच्या व तुमच्या मुलांच्या स्वास्थ्यासाठी एकदम हानिकारक आहे. ते तुमच्या स्वास्थ्यासाठी योग्य नसून एक प्रकारचं विष आहे. मार्केटमध्ये जात आहे, हवी ती आईस्क्रीम, हवा तो केक घेत आहे, पण त्यातले घटक तुम्ही तपासत नाही आहे. पण यासमोर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही आईस्क्रीम घेशाल तर यासमोर कधीही जर आईस्क्रीम कपच्या मागे फ्रोझन डिझर्ट असं लिहिलेलं आहे की नाही ते चेक करा. जर फ्रोझन डिझर्ट असं लिहिलेलं असेल तर ते आईस्क्रीम घेणं टाळा. याउलट तुम्ही घरी बनवलेली आईस्क्रीम तुमच्या मुलांना खाऊ घालू शकताय, तुम्ही खाऊ शकताय. यामुळे तुमचंही आणि तुमच्या मुलाचंही स्वास्थ्य हे निरोगी राहतं. व अशाच माहितीपूर्ण ट्रेंडिंग अपडेटसाठी महापौरका चॅनलला फॉलो करून घ्या.